नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी गणितामध्ये 7 नंबरचा टॉपिक चलन हा शिकत असताना आज आपण सराव संच 7.3 सोडवणार आहोत। तर हा सराव संच मिक्स प्रकारचे प्रॉब्लेम असलेला आहे। यामध्ये समचलनावर आधारितही प्रॉब्लेम असू शकतात आणि व्यस्त चलनावर आधारितही असू शकतात। तर आपण 7.1 आणि 7.2 मध्ये व्यवस्थित प्रकारे जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समचलन आणि व्यस्त चलन समजले असेल। प्रश्न पहिला आपण इथे सोडूया। खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यस्त चलनाची आहेत? इथे विचारलेलं आहे की व्यस्त चलनाची उदाहरणे सांगा। तर आपण ही प्रत्येक उदाहरण व्यवस्थित समजून घेऊया। मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ। आता बघा, मजुरांची संख्या जर कमी असेल तर काम पूर्ण करण्यासाठी वेळ जास्त लागणार आहे। मजुरांची संख्या जास्त असेल तर वेळ कमी लागणार आहे। म्हणजे इथे काय आहे? व्यस्त प्रमाण आहे। व्यस्त प्रमाण आहे म्हणजेच व्यस्त चलन आहे, म्हणून इथे काय असणार आहे? व्यस्त चलन। आणि शक्यतो कधीही लक्षात ठेवा, काम, काळ, वेग, अंतर आणि वेळ अशा प्रकारची जेव्हा उदाहरणे असतात यामध्ये शक्यतो व्यस्त चलनच असते। कारण जर एक कमी झाला तर दुसरा वाढतो, दुसरा कमी झाला तर पहिला वाढतो, म्हणून यामध्ये काय असते? व्यस्त चलन असते। हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला उदाहरणे सोडवायला फास्ट सोडवता येतील किंवा लवकर लक्षात येईल। त्यानंतर दुसरे उदाहरण आपण इथे बघूया। हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ। आता एकसारखी नळांची संख्या आहे परंतु त्यासाठी लागणारा वेळ यामध्ये काय असणार आहे हे काढायचं आहे। इथे वेळेशी संबंध आलेला आहे। नळांची संख्या सेम आहे। नळांची संख्या जर वाढली तर वेळ कमी लागणार आहे, नळांची संख्या कमी झाली तर वेळ जास्त लागणार आहे, म्हणजेच इथे काय आहे? व्यस्त चलन आहे। या 2 नंबरच्या उदाहरणामध्ये देखील व्यस्त चलन आहे। त्यानंतर 3 नंबर, वाहनात भरलेले पेट्रोल व त्यांची किंमत। पेट्रोल कमी टाकले तर किंमतही कमी द्यावी लागेल, पेट्रोल जास्त टाकले तर किंमतही जास्त द्यावी लागेल। म्हणजे एक कमी झाला तर पेट्रोल कमी झाले तर किंमत कमी होते, पेट्रोल वाढले तर किंमतही वाढते, म्हणजे इथे काय आहे? समचलन आहे। या उदाहरणामध्ये समचलन आहे। वर्तुळाचे क्षेत्रफळ व त्या वर्तुळाची त्रिज्या। बघा, त्रिज्या वाढली की क्षेत्रफळ वाढणार आहे, त्यामुळे इथे देखील काय आहे? समचलन आहे। प्रश्न क्रमांक 2 सोडवण्यापूर्वी परत एकदा तुम्ही हे लक्षात ठेवा की काळ, काम, वेग, अंतर, वेळ अशा संबंधित जर शब्द आले किंवा अशा संबंधित जर उदाहरणं आले तर त्यामध्ये काय असते? व्यस्त चलन असते। जर तुम्ही हे लक्षात ठेवले तर तुमचा गोंधळ होणार नाही आणि पटकन तुम्ही व्यस्त चलनाचं समीकरण घेऊन उदाहरण सोडू शकता। तर आपण प्रश्न क्रमांक 2 सोडूया। जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यास 48 तास लागतात तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? बघा, इथे काम आणि वेळ यांच्याशी संबंधित हे उदाहरण आहे। जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यासाठी 48, तर आपण इथे मांडणी करूया अगोदर मजूर आणि त्यांना लागणारा काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ। जर 15 मजूर असतील तर त्यांना भिंत बांधण्यासाठी 48 तास एवढा वेळ लागतो। जर 30 तासात म्हणजे वेळ 30 तासात ते काम पूर्ण करायचे असेल तर किती मजूर लागतील हे काढायचे आहे। अशी व्यवस्थित मांडणी करून घ्यायची म्हणजे चुका होत नाहीत। आता इथे काय आहे? व्यस्त प्रमाण आहे। जर मजूर आपण ए मानले आणि वेळ बी मानला तर ए आणि ह्या बी मध्ये काय आहे? व्यस्त प्रमाण आहे, म्हणून आपण ए गुणिले बी बरोबर चलनाचा स्थिरांक लिहू शकतो, व्यस्त चलनाचे समीकरण लिहू शकतो। आता आपण इथे ए आणि बी च्या किमतीवरून के ची किंमत काढू शकतो। मजूर ए म्हणजे जेव्हा 15 मजूर असतील तेव्हा 48 तास लागतात, तर चलनाचा स्थिरांक आपण इथे काढू शकतो, म्हणून के बरोबर काय येणार आहे? 48 गुणिले 15 720। आपल्याला के चलनाचा स्थिरांक मिळालेला आहे 720। आता इथे देखील वेळ दिलेला आहे, आपल्याला मजूर काढायचे आहे, मग आपण ए गुणिले बी हे व्यस्त चलनाचे समीकरण लिहू शकतो। ए काढायचा आहे, ए माहिती नाही, मजूर काढायचे आहेत, गुणिले बी वेळ किती दिलेला आहे 30 बरोबर के किती आहे 720। तर ए बरोबर काय येईल? 720 भागिले हे 30। तर हा 0 0 कट झाला, 3 1 3, 3 दुने 6, हात झाला 1 3 चौक 12। ए बरोबर किती मिळालं? 24। ए म्हणजे काय आहे? मजूर।
म्हणजे मजूर किती लागणार आहे 24. जर 30 भिंत बांधण्यासाठी 30च तास वेळ असेल तर त्यासाठी मजूर किती लागणार आहे 24. म्हणजे मजुरांची संख्या इथं वाढणार आहे कारण व्यस्त प्रमाण आहे. म्हणजे आपण व्यस्त प्रमाण घेऊन लवकर उत्तर काढू शकतो. प्रश्न क्रमांक 3. पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे 3 मिनिटात अर्ध्या लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल. सर्वप्रथम हे उदाहरण समजून घ्या. बघा इथे वेळ 3 मिनिट जर असेल तर 120 पिशव्या भरल्या जातात. जर आपण वेळ वाढवला तर पिशव्या देखील काय होणार आहेत वाढणार आहेत. म्हणजे 3 मिनिटात जर 120 पिशव्या भरतात तर 5 मिनिटात आणखी जास्त पिशव्या भरतील, 10 मिनिटात आणखी जास्त पिशव्या भरतील, त्यानंतर 15 मिनिटात आणखी जास्त पिशव्या भरल्या जातील. मग म्हणजे या गणितामध्ये काय आहे समचलन आहे. हे समचलनाचं गणित आहे. तर आपण सुरुवातीला इथे लागणारा वेळ आणि खाली काय लिहूया पिशव्या, किती पिशव्या भरतात त्यांची संख्या. जर 3 मिनिटामध्ये 120 पिशव्या भरतात तर आपण वेळ वाढवला तर पिशव्यांची संख्या काय होणार आहे वाढणार आहे. म्हणजे समचलन आहे. आणि इथे सांगितलेलं आहे की 1800 पिशव्या 1800 पिशव्या भरण्यासाठी जर पिशव्यांची संख्या वाढली तर नक्कीच वेळ देखील काय होणार आहे वाढणार आहे. म्हणजे इथे समचलन आहे. वेळ आपण x मानू आणि पिशव्या आपण y मानू. तर x आणि या y मध्ये काय आहे समचलन आहे. म्हणजेच आपण x बरोबर ky हे समीकरण लिहू शकतो. x छेदस्थानी y बरोबर k हा चलनाचा स्थिरांक लिहू शकतो. तर आपण इथे x आणि y च्या किमतीवरून k काढू शकतो. k बरोबर काय येईल k बरोबर x छेदस्थानी y आहे. x आहे 3 आणि y आहे 120. यावरून आपण k ची किंमत काढू शकतो. 3 1 3 3 चौक 12 3 0 0 म्हणजे k मिळाला 1 छेदस्थानी 40. तर आपल्याला k ची किंमत माहिती झाली. यावरून आपण हे पुढील समचलनाचं समीकरण घेऊन आपण इथे वेळ काढू शकतो 1800 पिशव्यांसाठी. तर इथे काय लिहावं लागेल आपल्याला x बरोबर ky. तर k बरोबर काय येणार आहे परत x छेदस्थानी y. चलनाचा स्थिरांक आपल्याला माहिती आहे 1 छेदस्थानी 40 आहे. बरोबर आपल्याला वेळ काढायचा आहे. x माहिती आहे का इथे नाही म्हणून हा x लिहिला. छेदस्थानी y म्हणजे पिशव्या किती आहेत 1800 आहेत. यावरून आपल्याला आता x ची म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या वेळेची किंमत निघणार आहे. जर x ची किंमत काढली तर मग आपण इथे कशी मांडणी करणार आहोत. आता हा x इथेच ठेवलात आणि हा भागाकारातील 1800 इथे वरती जाईल. म्हणजे 1800 छेदस्थानी 40 बरोबर हा x राहणार आहे. 0 0 कट होईल. 4 चौक 16 हातचे आले 2 4 पंचे 20. तर एक म्हणून x बरोबर किती आहे 45. जर 1800 पिशव्या भराव्या लागतील भरायच्या आहेत तर त्यासाठी किती वेळ लागणार आहे 45 मिनिटे. कारण वेळ हा इथे मिनिटात दिलेला आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे 45 मिनिटे. आता प्रश्न क्रमांक 4 समजून घेऊया. एका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. जर तेच अंतर 7.5 तासात कापावयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा. बघा इथे वेग दिलेला आहे आपल्याला 60 वेग आणि काही अंतर जाण्यासाठी लागणारे तास आहेत 8. तेच अंतर जाण्यासाठी जर काय सांगितलेलं आहे 7.5 तास म्हणजे वेळ दिलेला आहे. 7.5 म्हणजे 7.5 7.5 तास म्हणजे वेळ 7.5 दिलेला असेल तर त्या कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल असं विचारलेलं आहे. तर बघा इथे हे उदाहरण देखील आपल्याला वेग अंतर वेळ याशी संबंधित आहे. त्यामुळे यामध्ये नक्कीच काय असणार आहे व्यस्त चलन असणार आहे. जर वेग वाढवला तर वेळ कमी लागणार आहे आणि वेळ वाढवला तर वेग जास्त लागणार आहे. वेळ वाढवला तर वेग कमी होणार आहे. तर बघा इथे आपण अशी मांडणी करू शकतो. वेग आपण इथे ए ने दाखवूया आणि वेळ बी ने दाखवूया. तर ए आणि ह्या बी मध्ये काय आहे व्यस्त चलन आहे. म्हणजेच ए गुणिले बी बरोबर के चलनाचा स्थिरांक आहे. तर आपण ए ची किंमत 60
आणि ह्या बीची किंमत 8 टाकून चलनाचा स्थिरांक काढूया. म्हणून के बरोबर काय येणार आहे, 8 45 8 चुकून 48 480 हा चलनाचा स्थिरांक मिळालेला आहे. त्यावरून आपण आता इथे एची किंमत सहज काढू शकतो. इथे देखील व्यस्त चलन असल्यामुळे हे समीकरण मांडून घेऊया. ए गुणिले बी बरोबर के. ए माहिती नाही, आपल्याला वेग काढायचा आहे. गुणिले बी किती आहे 7.5 बरोबर किती आहे के किती मिळालेला आहे 480. आता आपण इथे ह्या एची किंमत काढूया. ए बरोबर काय होईल 480 भागिले हे 7.5 खाली जातील भागाकारात. म्हणजेच याला आपण 4,800 छेदस्थानी 75 लिहू शकतो. दशांश काढून 0 वाढवू शकतो. तर आता आपण याला भाग देऊया. आपण 5ने भाग देऊया. 5 1 5 5 हातच्याले 2 इथे 25 होईल. 5 5 25 आणि इथे 5 8 40 5 9 45 46 3 हातचे राहतील 30 होतील. 5 सख 30 आणि 5 0 0. त्यानंतर परत 5चा भाग जातोय. 5 त्रिक 15 5 1 5 हातच्याले 4 इथे 46 होतील. 5 9 45 आणि इथे 10 होतील. 5 दुने 10. परत 3चा भाग जात आहे म्हणून देऊया पूर्ण भाग. 3 6 18 हातचा आला 1 आणि 3 चोक 12 म्हणजे ए बरोबर येणार आहे 64. म्हणजे इथे किती येईल 64. तर आपल्याला उत्तर कसं विचारलेलं आहे बघा. 7.5 तासात कापावयाचे असेल एवढेच अंतर, सुरुवातीचे जेवढे आहे तेवढेच अंतर जर 7.5 तासात कापावायचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा. जर पहिला 60 असेल आणि दुसरा 64 येतोय म्हणजे कितीने वाढला आहे 4ने. कारण इथे पहिला 60 आहे दुसरा 64 आलेला आहे म्हणजे वेग हा 4 किमी पर तासाने वाढलेला आहे. म्हणजे उत्तर येईल 4 किमी पर तास. 4 किमी पर तास. प्रत्येक तासाला 4 किमीने वेग वाढणार आहे. अशाच प्रकारे तुमच्या इयत्ताचे सर्व सराव संच बघण्यासाठी बघत राहा रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट. म्हणजे इयत्ता वाईज तुम्हाला सराव संच बघायला मिळतील. तुमचा वेळही वाया जाणार नाही.